हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्योत। आज मी तुम्हाला सांगणार आहे आईला महिषासुरमर्दिनी हे नाव कसे प्राप्त झाले ते। या आर्टला पटचित्र असं म्हणतात आणि हे कागदावरती न काढता कापडावरती काढलं जातं आणि हे कापड आहे तेही ती लोक क्रिएट करतात। तर आईची गोष्ट अशी आहे की एक धनु नावाचा राक्षस होता। त्याला रंभा आणि करंबा असे 2 पुत्र होते। त्यांनी कठोर अशी तपस्या करण्याचं ठरवलं। एक अग्नीमध्ये बसला आणि एक पाण्यामध्ये बसून तपस्या करायला लागला। त्या दोघांची कठोर अशी तपस्या बघून इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी मगरीचं रूप घेतलं आणि त्यामधल्या करंभाला पाण्यामध्ये खेचून मारून टाकलं। संतापलेल्या रंभाने स्वतःला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यावरती प्रसन्न होऊन अग्निदेवाने रंभाला एक वरदान मागायला सांगितलं। त्यामध्ये रंभाने एक तेजस्वी पुत्राची अपेक्षा केली जो तिन्ही लोकावरती राज्य करेल। रंभाने एका महर्षी नावाच्या महिषीसाठी एका रेड्यामध्ये आणि रंभामध्ये युद्ध झाले आणि त्यामध्ये रंभा मेला। रंभाच्या चितेमध्येच त्या महर्षी नावाच्या महिषीने स्वतःला जाळून घेतलं आणि त्या अग्नीच्या ज्वालेमधूनच महिषासुर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला। तिन्ही लोकांमध्ये हाहाकार पसरला होता। ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देव धरतीवरती अवतरले। त्यांनी महिषासुराशी युद्ध केले। महिषासुर तरी नियंत्रणात येत नव्हता। त्यामुळे तिन्ही देवांनी आणि इंद्रदेव, अग्निदेव, वायुदेव ह्यांनी मिळून एक यज्ञ केलं आणि त्यातूनच जन्म झाला आई दुर्गेचा। 9 दिवस 9 रात्री आईने महिषासुराच्या वेगवेगळ्या अवतारांसोबत युद्ध केलं। अशा वेगवेगळ्या अवतारांचा पराभव करून आई दुर्गेने महिषासुराचाही वध केला आणि अशाच प्रकारे आईला महिषासुरमर्दिनी असे नाव प्राप्त झालं। तुम्हाला महिषासुरमर्दिनीची गोष्ट कशी वाटली हे मला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।